नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. गुड मॉर्निंग. आता वाजलेत 8:45 आणि आम्ही रेडी झालो आहे. जिथे सकाळपासून पाऊस पडतो आहे, वातावरण खूप थंड आहे. छान वाटते, वातावरण थंड आहे. पण आता उन्हाळ्यात पाऊस पडतोय, आता कसं काय बघूया. आता तर आज आमचा आहे गावचा 3रा दिवस आणि आम्ही आज चाललो आहे पालीच्या खंडोबाला. ते सुद्धा आमचं कुलदैवत आहे पालीचा खंडोबा. तर आम्ही त्यांच्या दर्शनाला चाललो आहे. सगळं काही झालं आहे. हॉटेलमध्ये आता जातो, नाश्ता करतो आणि निघतो आणि सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला. थोडी केली तर डोसा तुला पाहिजे ना? खायचा डोसा? मग काय खायचं? गरम गरम का आहे? गरम आहे, भजी आहे, समोसा आहे. गरम काय? समोसा खाते? समोसा आहे, वडापाव आहे, पुरी भाजी. तू पण काय बोलतो? गरम गरम समोसे. 7 वाजले कोण? इतका गरम आहे आणि मोठा समोसा आहे. खूप छान लागतो. हे बघा, नुसती वाफ येते. खूप गरम आहे, बरं वाटते. पाऊस पडतोय, गरम गरम चहा, गरम गरम समोसा. इडली डोसा खाऊन पण कंटाळा येतो ना. चटणी आहे, चटणी छान आहे, छान लागते चटणी. चला आता निघूया. वाव, मामा कधी केली. बघा फुलांची हाऊस, फुलांची हाऊस. आता हवा सुटली. तर हे आहे आमच्या पालीचा खंडोबा आणि इथे बाहेरूनच तुम्हाला दाखवते. ह्या गेट आहे आणि आता आपण आतमध्ये एंट्री करायची आहे. तर त्याच्या आधी बाहेर आम्ही उभं आहेत आणि देवाचं सगळं काही जे पूजेचं लागतं ते सगळं आम्ही सामान घेतो आहे आणि त्याच्यानंतर आता आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया. दरवेळेला काळजी कुठे घेतात? मावशी तुमच्याकडूनच घेत असतात. हां, इथे आम्ही घेतो देवाला जे जे काय काय लागतं ना ते सगळं घेतो. हे बरं. नारळ, ओटी सगळं घेतो. चला. रविवार सोमवार पण तुमचा वारायचं खूप गर्दी आहे. किती वाजले आल्या? 12 वाजले.
जे करता येईल ताई या पंढरपूर काय देवाला या. आमचं 3.5 रुपये. पेढे आणि कशाला पाहिजे दगडी मंदिर काठकोपऱ्यात उभं आहे दगडी मंदिर. महादेव मंदिर. इथं खूप गर्दी आहे आणि आज खंडोबाचा वार आहे त्याच्यामुळे गर्दी आहे. तर आम्ही लाईनीत उभे आहे. चला सगळं घेतलं. काढायचे फोटो काढायचे. हे का आमचं छान दर्शन झालं आणि इथे आम्ही दर्शन घेऊन उभं राहिलो. तुम्ही पण घ्या. आरती आहे आरती बाराची. आरती चालू झाली.
सगळं उडालं आहे ते पिवळं पिवळं सगळं पिवळं पिवळं झालं आणि खाली पण सगळं ओलं झाले ग. हे बघा सगळं ओलं झाले पावसामुळं खूप ओली झाले. हळद पण ओली झाली. छान दर्शन झालं. त्याच्यात आम्हाला जाता जाता आरतीसुद्धा मिळाली. खूप बरं वाटलं आणि आता छान दर्शन झाल्यामुळं समाधान तर वाटतंच आपल्याला, मन प्रसन्न होतं. आणि आता आम्ही निघालो. आपल्याला सगळी दुकानच आहे बघा पालीच्या खंडाळाची. काय झालं? खाली गेला. छान दर्शन झालं. होती गर्दी बरीच, पण छान दर्शन झालं आमचं. कसं आहे? घेतलं नाही तो प्रसाद, सगळं घेतलं. काळ मूर्तीचे फोटो काढले ना. देवाचा प्रसाद घेतला घरी घेऊन जाण्यासाठी आणि त्याच्यात नंतर आम्ही निघालो. आणि वाटेतच आहे ना हे वाडेकर बंधू हे दुकान आहे, म्हणजे बाहेरच शॉप आहे. तिथे पेढे वगैरे आम्ही घेत असतो. म्हणजे खास करून सातारा कंदी पेढे, तर इथे खूप छान असतं आणि त्याच्यामुळे आम्ही आता इथे घेतो. आम्ही कंदी पेढे घ्यायला आलो सातारचे आणि इथेच गाडी उभा करतो. छान आहे ना. हे होते का माहिती नाही, असंच एक दुकान आहे. हे हॉटेल आहे तात्यांचा वाडा. खूप छान आहे हॉटेल हे आणि आम्ही इथेच येतो. हे बघा. चला आता जेवायला चाललोय. 2:30 वाजलेत. चल आर्या. रात्रीचं खूप छान वाटेल. आता उजेडात आहे ना, असं हे लाईट दिसत नाही. हे सिनरी खूप छान आहे, खूप सुंदर आहे. हे हॉटेल असं आहे ना की बसून पंक्तीमध्ये जेवण्याची पद्धत आहे आणि अशा प्रकारे आहे किंवा अशा खुर्च्या लावून चेअर वगैरे अशा पद्धतीने पण ह्या हॉटेलमध्ये सोय केलेली आहे आणि खूप छान अप्रतिम जेवण असतं. तर आम्ही दरवर्षी आलो ना तर ह्या हॉटेलमध्ये हमखास जेवतो. तर आता आम्ही हे जेवण मागवलं आहे, म्हणजे तंदुरी रोटी आणि कोल्हापुरी व्हेज. तर कोल्हापुरी व्हेज आहे ना, हे डिश आमचं एकदम फेवरेट आहे. तर आम्ही जास्त करून म्हणजे ते त्यांना आवडतं त्याच्यामुळे ते मागवतात. आणि आर्याला डाळ तडका आवडतो त्याच्यामुळे डाळ तडका आणि स्टीम राईस किंवा बासमती राईस अशामध्ये वेगवेगळे प्रकार असतं, तर मग घेतो ते वेगळं डिश किंवा पनीर टिक्का म्हणा. तर आता बघा छान डाळ तडका मागवला आणि इतकी छान तर्री आहे त्याला ना. तर आता आम्ही जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. कुठलं गावचं? मस्त आहे, मोठा ग्लास. तर चला आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.